नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. तर आज होता सॅटर्डे म्हणजेच कॉर्पोरेट वीकेंड. तर आज आपण करणार आहोत डाळबट्टी. त्यासाठी मी वरणाला फोडणी देऊन घेतली होती. आणि मेक शुअर की तुम्ही चिंचेचं तर पाणी असतं ते तुम्ही टाकायला विसरू नका, त्याने डाळ छान होते. त्यानंतर गॅसवर मी भात लावला आणि त्यानंतर पीठ मळायला घेतलं. पीठ मळेपर्यंत मी इकडे आधण ठेवून दिलं गॅसवर आणि इकडे मी चाय प्यायला घेतला. आणि चाय पिल्यानंतर मी जे आधण ठेवलेलं होतं त्यातनं जे त्या पिठाचे जे गोळे तर ते उकडून घेतले. त्यानंतर मग त्याला मी तळायला घेतलं. हे छोटे छोटे बारीक केले, ते क्रिस्पी लागतात. मग बारीक करून टाकल्यानंतर जे तेल मी गरम करायला ठेवलं होतं ते गरम झालेलं होतं आणि त्यानंतर मी बट्ट्या अशा तळून घेतल्या. खूप छान झालं होतं, क्रिस्पी झाल्या होत्या. आणि तुम्ही पाहू शकता की माझा जो आनंद आहे बट्ट्या खाण्याचा, असंच विकेंड असला काय तर स्पेशल बनवलं की खूप छान फील होतं आणि सुट्टी असल्यासारखं फील पण होतं. तर असं टाकून घ्यायचं, बट्ट्या चुरून घ्यायच्या. थोडंसं दही टाकलं होतं मी भिजवताना पीठ, तर त्यामुळे ते छान होतात, नरम होतात. आता थोडंसं तूप घ्यायचं वरतून आणि मग ते छान लागतं. तर तुम्ही रिव्ह्यूसाठी पुढे मी तुम्हाला व्हिडिओची क्लिप दाखवते कसं झालं होतं आणि रिव्ह्यू तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती छान झालं. कसं लागते? कसं लागते? एकदम भारी. कसं लागते? ते कुठे खातो आपण? महाराष्ट्रात घरी भांडाऱ्यामध्ये तसंच झालं पेक्षा भारी झालं. झालं होतं आणि मग डिसाईड केलं बाहेर जायचं. त्यासाठी मी साडी वेअर करणार होते. आम्हाला जायचं होतं साडी घेण्यासाठी एका शॉपमध्ये. आणि तुम्ही बघाल मी सगळ्यात ट्रायल केलं साड्यांत आणि बरंच कन्व्हिन्स केलं मला साडी घेण्यासाठी, बट मला नाही आवडली. आणि मग इकडे पाऊस सुरू झाला होता. मग घरी निघाल असा नवीन नवरीचा पदर घेऊन थोडं विजेत आम्ही घरी पोहोचलो. आणि त्यानंतर आम्ही प्लॅन करणार होतो निलोफरसाठी. निलोफर कॅफे ज्याचा मला खूप दिवसांपासनं यूट्यूबचा व्हिडिओ बनवायचा होता आणि तो मी फायनली बनवला आहे. तो पोस्ट करेन मी लवकरच. त्याचं व्हॉइस ओव्हर आणखी बाकी आहे, तर तुम्ही नक्की पहा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.